एव्हरीवन, कशा आहात सर्वजण? आय होप मजेत असाल. स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज लावणार आहे मी केसाला मेहंदी. म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. तर आजचा व्हिडिओ खास आहे ज्या सर्व ताईंसाठी जे केसांना मेहंदी लावतात. मेहंदी तर सर्वजण लावतात, पण मेहंदी कशी भिजवायची आज ते सांगणार आहे. मेहंदीचे काय काय फायदे आहेत ते पण सांगणार आहे. तर मेहंदीचे फायदे असे आहेत की आपले केस एकदम नरम पडतात, आपलं डोकं थंड होते आणि आपले केस शायनिंग मारतात, आपल्या केसाची ग्रोथ पण चांगली होते. तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. एका गंजामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे. ते आपल्याला उकळायचं आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण मेथीचे दाणे, कारण मेथीच्या दाण्याने आपल्या केसाची वाढ होते. आणि त्याच्यामध्ये आपण चहापत्ती टाकणार आहोत, कारण की चहापत्तीने आपल्या केसाचा रंग एकदम लालसर होतो. 5 ते 7 मिनिट आपल्याला असंच उकळू द्यायचं आहे पाणी. आता उकळलेलं आहे पाणी. आता एका ग्लासमध्ये ते गाळून घेऊया. बघू शकता 1 ग्लास पाणी घेतले होतं मी. आता बघा अर्धा झाला आहे ग्लास. तर मी निशा मेहंदी लावते. निशा मेहंदी नॅचरल ब्राऊन आहे आणि खूप छान कलर येतो याचा केसावर. खूप छान रिझल्ट मिळतो आपल्याला. तर आपल्याला मेहंदी भिजवण्यासाठी लोखंडी भांडं घ्यायचं आहे. लोखंडी कढई किंवा लोखंडी तवा पण घेऊ शकता. लोखंडी कढईमध्ये लोखंडी भांडे त्याच्यामध्ये छान कलर येतो आपल्या केसावर. जे आपण उकळलेलं पाणी होतं चहापत्तीचं आणि मेथीच्या दाण्याचं, ते पहिले थंड होऊ द्यायचं, नंतर याच्यामध्ये टाकायचं. तर आता थंड झालेलं आहे, मी आता याच्यामध्ये टाकणार आहे. जास्त पतलं पण नाही करायचं आणि जास्त घट पण नाही करायचं, एकदम पद्धतशीर राहू द्यायचं. मिश्रण एकजीव झालेलं आहे आता बघू शकता. तर 2 ते 3 तास आपल्याला असंच ठेवायचं आहे. तर भेटूया 3 तासानंतर. अशा पद्धतीने तुम्ही मेहंदी भिजवसान तर खूप छान रिझल्ट मिळणार आहे. तर 3 तास झालेले आहेत माझे. तर मी आता केसाला मेहंदी लावणार आहे. मेहंदी लावायच्या आधी आपण स्वच्छ शॅम्पूने केस धुवून घ्यायचे. तर तेल वगैरे असते आपल्या केसाला ते निघून जाते आणि आपले केसाला मस्त छान रंग येतो. तर तेल आपल्या केसाला असलं तर आपल्या केसाला रंग येणार नाही तेलाने. तर म्हणून पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे शॅम्पूने केस. पहिले सगळे केस मोकळे करून घ्यायचे कंगीने. आता माझ्याजवळ मेहंदीचे हँड ग्लोव्स नाही आहेत लावायचे, तर मी याचा वापर करणार आहे घरच्या पन्नीचा. अशा पद्धतीने सर्व इकडे मेहंदी लावून घ्यायची आपल्या केसाला. असं पूर्ण इकडे लावून घ्यायचं केसांना मेहंदी. एवढं थंड वाटत आहे खूपच. आता 1 तास आपण अशीच ठेवूया आपल्या केसाला मेहंदी. त्यानंतर धुवून काढूया.
तास झाला आहे पूर्ण. आता मी केस धुणार आहे. केस पण सुकलेले आहे. तर केस धुताना आपल्याला शॅम्पूचा वापर नाही करायचा आहे, नाहीतर आपल्या केसाचा पूर्ण रंग जातो, जे मेहंदी लावलेली आहे आपण ते. अशा पद्धतीने तुम्ही मेहंदी भिजवली आणि मेहंदी लावली तर 2 महिने तुमच्या केसाची मेहंदी जाणार नाही आहे. तर तुम्ही बघू शकता माझे केस किती छान झाले आहेत आणि खूप शायनिंग पण मारत आहेत. बघा किती फुगलेले आहेत. खूप मस्त वाटत आहे मला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.